ठीक आहे वेळ माऊली गे तुला वंदनानी तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदानी तुला माऊली गे तुला वंदनानी भयातून मुक्ती मिळाली जनाना तुला मी कुणाला कुणाची जनानी नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा मुलाला मुलाला नसे कैकानी जिजा माऊली गे तुला वंदनानी जशी पार्वतीची प्रिया शंकरास तशी प्रेमिका गे शहाजी सपुरी जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजा माऊली गे तुला वंदनानी तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्माता शिवाचाच पाही खरा धर्माता शिवाचाच पाही जिजा माऊली गे तुला वंदनानी तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदानी जिजा माऊली गे तुला वंदनानी जय जिजाऊ जय धन्यवाद. यानंतर मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड याबद्दल अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करते मराठा सेवा संघ पुणे विभागाचे विभागीय अध्यक्ष माननीय शिवश्री प्रशांत पाटील सरांना विनंती. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते आदरणीय नगरसेविका कांचनताई मोहिते मी यांना विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मराठा सेवा संघ बार्शी शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेड शाखा बार्शी नूतन पदाधिकारी यांची नियुक्ती तसेच नगराध्यक्षा नगरसेविका बार्शी नगर परिषद व नूतन सभापती पंचायत समिती बार्शी यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. आजचा क्षण खरोखरच हा आपल्यासाठी फार अभिमानाचा आणि तेवढाच जबाबदारीचा पण क्षण आहे आणि ही जबाबदारी आपले सगळ्या बार्शीतील महिला व्यवस्थित पार पाडतील अशी मला खात्री आहे. कारण बार्शी तिथे काही सरशी हे आपले एक म्हणच आहे. थोडासा हसा जरा सगळे गंभीर वाटायला लागले मोठ्याने घोषणा द्या. आज आपला जिजाऊ ब्रिगेडचं नवीन शाखेचं ओपनिंग आहे. आपण कसा फुललेला फुलासारखा असावा असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत श्रीमती उज्ज्वलाताई साळुंखे या आपल्या जिजाऊ ब्रिगेड सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे मी खूप येथे स्वागत करते. त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती शिवमती कविताताई राजेंद्र राऊत, शिवमती तेजस्विनीताई कथले, शिवमती मीनाक्षीताई रोंगे यांचंही स्वागत मी येथे करते. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदाच त्या मराठा सेवा संघाचा एक भाग होत आहे आणि पहिल्यांदाच मॅडमनी जबाबदारी घेतली होती. खूप छान मॅडम. आणि यानंतर मी आदरणीय प्रशांत पाटील सरांना विनंती करते की आम्हाला जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाबद्दल अधिक आपण माहिती द्यावी. राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ श्रीरामराव अभिवादन. गौरव प्रतिपालक छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या बार्शी शहराच्या नवीन नगराध्यक्षा, आपल्या पंचायत समितीचे सभापती, सर्व नगरसेविका आणि उपस्थित सर्व
भगिनी, आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई, अभिंजलीताई, आपल्या सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 मार्चला संपूर्ण जगभर महिला दिन साजरा होतो आणि त्याचं औचित्य साधून आज इथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा आणि नूतन जे निवडून आलेले सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष वगैरे आहेत त्यांचा सत्कार समारंभ असा दुहेरी योग आजच्या या कार्यक्रमात आलेला आहे. बरीच मंडळी अशी असतील की जिजाऊ ब्रिगेडचं काम नक्की काय आहे किंवा मराठा सेवा संघ काय पद्धतीने कार्य करतो असाही थोडासा संभ्रम म्हणा किंवा काही विचार मनामध्ये असतील. जिजाऊ ब्रिगेड नाव का दिलं, जिजाऊ ब्रिगेड नक्की काय करतं, तर ह्या सगळ्या गोष्टी खरं तर त्याची उकल करायची म्हटली तर आपल्याला दिवसभर थांबावं लागेल. परंतु थोडक्यात आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे की आज मराठा सेवा संघ 1990 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. हे काम करत असताना समाजाच्या ज्या काही गरजा आहेत, समाजामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत, ह्या सगळ्यांचा सांगोपान विचार करून त्याच्या काही ब्रांचेस तयार केल्या, शाखा निर्माण केल्या आणि त्यातली पहिली शाखा म्हणजे जिजाऊ महिला आघाडी. तर या पद्धतीने तिचं नाव पहिल्यांदा देण्यात आलं आणि महिलांना मराठा सेवा संघामध्ये सामावून घेण्यासाठी पहिली शाखा झाली ती जिजाऊ ब्रिगेडची. आणि त्याच्यानंतर आज 33 कक्षांच्या माध्यमातून मराठा सेवा संघ हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर म्हणजे आपल्या राज्यात सुद्धा अनेक राज्यामध्ये मराठा सेवा संघाच्या, जिजाऊ ब्रिगेडच्या, संभाजी ब्रिगेडच्या शाखा आहेत. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की दिल्लीत मराठा आहे का किंवा कन्याकुमारीला मराठा आहे का किंवा आपण चंदीगड, पंजाब इकडे गेलो तर मराठा आहेत का. तर असे अनेक गोष्टी आपल्याला वाटतात. परंतु मराठा सेवा संघाने जेव्हा कार्याची व्याप्ती वाढवली, आज जवळपास 19 राज्यामध्ये मराठा सेवा संघ कार्यरत आहे. त्यामुळे तिथं जिथं मराठा समाज आहे तिथं मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड काम करते. मराठा सेवा संघाची स्थापनाच मुळात जी झाली ती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणून समाजामध्ये प्रश्न एक नाही अनेक आहे. म्हणजे आज आपण आरक्षणाच्या विषयावर खूप भांडतोय, पण हा आरक्षण हा केवळ एक विषय नाही आहे. असे अनेक विषय आहेत ज्याच्यामध्ये आपल्या रूढी परंपरा असतील, आपल्यामध्ये शिक्षणाचा अभाव असेल, शिक्षणाच्या सुविधा मिळण्यामध्ये अभाव असेल, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेती करताना पारंपरिक पद्धतीने शेती केली तर काय होईल, नवीन शेती पद्धती करण्यासाठी काय करावं लागेल, मुलांच्या हायर एज्युकेशनचे प्रश्न आहेत, मुलीच्या लग्नाचे प्रश्न आहेत. हल्ली आता मुलींच्या नाही पण मुलांच्या लग्नाचे प्रश्न निर्माण झाले. प्रश्न बदलत राहतात, प्रश्न अनेक आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्याच्यावर विचार विनिमय व्हावा म्हणून मराठा सेवा संघाने हे प्रयास चालू केले. खरं तर जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर या जगाचीच निर्मिती मुळात स्त्रीपासून झालेली आहे. हे आपल्या सगळ्यांचं उगम स्थान हे स्त्री आहे आणि आपल्याकडे मातृसत्ताक पद्धतीच सुरुवातीला अस्तित्वात होती. म्हणजे आपण जर अगदी मागचा विचार केला, जेव्हा मानव जातीची निर्मिती झाली आणि हळूहळू मानव एकत्र राहायला लागला, तर ते एकत्र राहणारी जी मंडळी होती त्या सगळ्या एकत्र कुटुंबाचा प्रमुख कोण असेल तर ती स्त्री होती. त्यामुळे हे सगळे स्त्रिया संपूर्ण त्या वेळचं सगळं जे कुटुंब असेल किंवा इतर सगळ्या गावकीच्या गोष्टी असतील त्या पाहत होत्या. ते न्यायनिवाडे असतील, काही निर्णय असतील, कुणी आपल्यावर चालून आलं किंवा त्यावेळेस जंगलामध्ये राहणारी सगळी आदिवासी मंडळी होती. परंतु ह्या सगळ्यांचा अधिकार जे होते ते स्त्रियांकडे होते. ही आपली खरं तर पार्श्वभूमी आहे, परंतु ती आपल्याला माहीत नाही. ते आपण जेव्हा जगाचा इतिहास उकलून पाहू तेव्हा या सगळ्या संस्कृतीचे आपल्याला खानाखुणा दिसतात किंवा त्याचे पुरावे आजही निर्माण होत आहेत. आपण फार लांब न जाता, म्हणजे हा 5,000 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास असेल, आपण फार दूर न जाता आपण 400 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण भारतावर मुघलांचं राज्य होतं. मग मुघलशाह असेल, आदिलशाह असेल, निजामशाह असेल, या सगळ्या शहा मंडळींनी किंवा या सगळ्या साम्राज्यांनी अत्याचार करताना शेतकरी आणि स्त्रिया या दोन घटकावर इतका अत्याचार केला की माणसाला माणूस म्हणून जगणं अवघड होतं. आणि अशा काळामध्ये कोणीतरी एक आपल्याला सावरणारा माणूस मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि शहाजी राजांनी तो प्रयत्न केला. जिजाऊ महासाहेबांसोबत त्यांचं लग्न झालं, त्याच्यानंतर त्या दोघांनी मिळून स्वराज्याची संकल्पना मांडली. त्या दोघांनीच ती संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यात यश आलं नाही. म्हणून त्यांनी तो प्रयत्न तसाच चालू ठेवला आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मानंतर स्वराज्याची एक मुहूर्तमेढ रोवायची म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंना मावळ प्रांतामध्ये पाठवलं आणि तिथून खरा स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. हे आपल्याला हे सांगण्याचं कारण असं की स्वराज्याची निर्मिती ही स्वराज्य संकल्पक म्हणून आपण शहाजीराजांकडे जसं पाहतो तसं स्वराज्याच्या प्रेरिका म्हणून जिजाऊ होते. संपूर्ण
शिवरायांचं आयुष्य जे आहे ते जिजाऊंनी घडवलं. म्हणजे 12 वर्षाची शिवबा असताना ते मावळ प्रांतात आले आणि हे सगळं स्वराज्य निर्माण केले, छत्रपती झाले. तर हे छत्रपती होण्यामागे केवळ जिजाऊ आणि जिजाऊच होते. म्हणून आदरणीय खेडेकर साहेबांनी असा विचार केला की आपण जेव्हा मराठा सेवा संघ चालू करतोय आपण एक नवीन संघटना समाजासाठी, तर आपल्या श्रद्धास्थानी कोण असावं, तर मग ती एक माता असावी आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांना आपण श्रद्धास्थानी ठेवतो. म्हणजे जिथं जिथं आपण जाऊ तिथं जय जिजाऊ जय शिवराय म्हणून जिजाऊ ह्या आमच्या आद्य श्रद्धास्थान असतील आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शहाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील, ताराराम साहेब असतील, या सगळ्या या नंतर आलेल्या आहेत. पण जिजाऊने हे सगळं निर्माण केलं म्हणून आपण जिजाऊंना आदरस्थानी मानले. हा जर जिजाऊंचा इतिहास आपण थोडं जाणून घेऊ शकलो तर नक्कीच आपल्याला सुद्धा ती प्रेरणा मिळेल. कारण आपल्याला इतिहासात शिकवताना केवळ जिजाऊ ह्या शिवाजी महाराजांच्या आई, म्हणजे अगदी त्यांच्या वाक्यात सांगायचं पुस्तकाच्या तर शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांनी शिवाजी महाराजांना रामाच्या आणि महाभारताच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यातून शिवाजी महाराज घडले. ते इतकं सोपं असतं का? आता आपण ही सगळी मुलं सांभाळतो, मुलांना केवळ अशा गोष्टी सांगून मुलं तयार होतात का? तर नाही, त्याला तयार करून घ्यावं लागतं, त्याला वातावरण निर्माण करावं लागतं, त्याला प्रेरणा द्यावी लागते, त्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं करावं लागतं. आणि जिजाऊ मासाहेबांनी ते त्या स्वतः सिंदखेड राजाला असताना लोकजीराव जाधवांकडे तेव्हा लहानपणापासून त्या सदरीवर बसत होत्या. स्वतःच्या वडिलांसोबत त्यांनी न्यायनिवाडे कसे असतात ते पाहिलं होतं, अन्याय होणाऱ्यावर शिक्षा कशी दिली जाते या पद्धतीचं संघटन त्यांनी पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा भोसलेंच्या सून झाल्या तेव्हा शहाजीराजांच्या सोबतीने त्यांनी हा सगळा व्यवहार स्वतःच्या हाती घेतला होता. आणि संपूर्ण राज्यभर, म्हणजे त्या काळात विजापूरला काही काळ बेंगलोरला त्यांचं वास्तव्य होतं, परंतु त्यांचं सगळं लक्ष होतं ते आपल्या स्वराज्यावर, मावळ प्रांतावर. आणि म्हणून शहाजीराजांनी निर्णय घेतला आणि शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना त्यांना मावळ प्रांतात पाठवलं. पुढचा जो सगळा इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकापर्यंतचा, तो सगळा जिजाऊंच्या साक्षीने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, जिजाऊंच्या आदर्शाखाली निर्माण झाला. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्यात आपण जितका इतिहास ऐकला असेल, पाहिला असेल, वाचला असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही स्त्रीवर अत्याचार झाल्याचं आपल्याला कधी ऐकवा किंवा वाचण्यात आलं नसेल, कुठल्या शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचं आपल्या वाचनात आलं नसेल. कारण शिवाजी महाराजांनी तशा पद्धतीची बंधनं ही संपूर्ण स्वराज्यातल्या आपल्या सैन्याला, आपल्या नागरिकांना त्या पद्धतीचं बंधन घालून त्यांनी हे स्वराज्य चालवलं होतं. म्हणून जिजाऊंना आदरस्थानी ठेवत असताना उद्देश हाच आहे. आदरणीय खेडेकर साहेब आम्हाला नेहमी सांगतात की ज्या घरामधली माता सक्षम आहे ते घर, ते कुटुंब, तो समाज किंवा ते राष्ट्र सुद्धा पुढे गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रगल्भता जी महिलांमध्ये आहे ती प्रगल्भता किंवा तिला संधी देण्याचं काम हे त्या कुटुंबाने करायला पाहिजे. आजचा काळ थोडासा बदलला, आपण मुलींना शिकवतो, बऱ्याच मुली फॉरेनला, आता माझी सुद्धा मुलगी फॉरेनला गेली. तर हे सगळं धाडस किंवा हे सगळी निर्णय क्षमता कुठून आली, तर ही सगळी विचारांची चळवळ जेव्हा घराघरापर्यंत पोहोचली आणि मग मुलीच्या शिक्षणातून लोकांना कळलं. ते सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला. हा सगळा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. पण अलीकडच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये जसं मराठा सेवा संघ असेल आणि इतर काही संघटना असतील यांच्या माध्यमातून हा विचार इथपर्यंत आला. म्हणजे जिजाऊ ब्रिगेडची जेव्हा आम्ही शाखा काढतो किंवा जिथे आमची ब्रँच चालू होते तिथं आम्ही म्हणतो की हे एक संरक्षण कवच आहे. महिला जेव्हा हातात कारभार घेतात, आता सुदैवाने तुमच्या बार्शी तालुक्याच्या नगराध्यक्षा, बार्शी पंचायत समितीच्या सभापती या महिला आहेत, तुम्हाला त्यांचा कारभार दिसेल. याची जोडी याची ह्या आपण म्हणतो तसं यांच्या हातून हा उत्तम कारभार आपल्याला नक्की झालेला दिसेल. आपल्याकडं इंदिरा गांधींचं उदाहरण आहे, आपल्याकडे प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण आहे की ज्यांनी संपूर्ण देश हा संपूर्ण चालवलेला आहे. इतकी ताकद महिलांमध्ये आहे. फक्त ती ताकद मधल्या काळामध्ये महिलांना दुय्यम स्थान देणं, महिलांना कुठल्याही विचार प्रक्रियेमध्ये न घेणं, निर्णय प्रक्रियेमध्ये न घेणं, अशा पद्धतीच्या ज्या भूमिका मागच्या काही काळामध्ये होत्या त्या बदलून घराघरामध्ये जिजाऊ निर्माण होणं गरजेचं आहे. तरच घरात शोभा निर्माण होती. ही भूमिका आदरणीय खेडेकर साहेबांनी घेतली आणि म्हणून जिजाऊ ब्रिगेडची स्थापना झाली. आज जिजाऊ ब्रिगेड संपूर्ण राज्यभर कार्यरत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अनेक ठिकाणी जिथं जिथं अन्याय होतं तिथं आंदोलन करून आमच्या भगिनींनी त्याला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. एवढंच नव्हे, आज आरक्षणाचा विषय आपण इतक्या जवळून पाहतो तर त्याच आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा बंगला आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींनी काबीज केला होता. ती 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट, फार जुनी नाही. परंतु जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचं काम हे अशा पद्धतीचं आहे. आपल्या आसपास कुठं अन्याय होताना दिसत असेल तर तो अन्याय कसा टाळता येईल, त्याच्यावर काय मार्ग करता येईल, ही भूमिका जिजाऊ ब्रिगेडची आहे. त्याच्यामुळं मराठा सेवा संघ 33 कक्षाच्या माध्यमातून काम करत असताना समाजातील सगळ्या घटकांना सामावून घेऊन
त्याचे काही प्रश्न असतील ते मार्गी लावणं हा मराठा सेवा संघाचा उद्देश आहे. आणि मी तर अभिमानाने सांगेन की मराठा सेवा संघाच्या चळवळीनंतर आज हजारो मुलं ही आपल्याला UPSC MPSCच्या माध्यमातून अधिकारी झालेली दिसतील. अनेक ठिकाणी जेव्हा असे अधिकारी येतात तिथं आमचे कोणी भेटायला गेले आणि जे जाऊन म्हटलं तर त्याला ते अगदी रिस्पेक्टफुली त्याचं काय काम असेल ते करून घेतात. हे सगळे कार्यकर्ते मराठा सेवा संघाने घडवले. एवढंच नव्हे तर आज उद्योजकता जर आपण पाहत असाल तर उद्योग व्यवसायामध्ये मराठा समाज कमी होता, परंतु सेवा संघाने सातत्याने उद्योजकता विकास असेल, त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या गोष्टी घेऊन आज उद्योजक निर्माण करण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे. त्यामुळं महिलांचं संघटन असेल, युवकांचं संघटन असेल, हे बांधण्याचं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झाले. आज इथं बार्शीमध्ये मोळवणे साहेबांच्या माध्यमातून इथली शाखा निर्माण होती जिजाऊ ब्रिगेडची. तर मला नक्की अभिमानाने मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला राजकर्ते मंडळी तुमची महिला आहेत आणि जिजाऊ ब्रिगेड जर सातत्याने आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उतरलं, लोकांचं प्रबोधन केलं, महिलांना घराच्या बाहेर काढलं, तर नक्कीच बार्शी शहराचा विकास हा दुप्पट वेगाने होईल. जिथं महिलांची सत्ता आहे तिथं हा वेग हा दुपटीने वाढतो. हे उदाहरणे जिजाऊ साहेब असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, या सगळ्या महिला ज्या मागच्या आहेत त्या महिलांचा आपण जर थोडासा आदर्श घेतला तर नक्कीच आपल्या सगळ्या विचारांना चालना मिळेल. त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडचं काम करत असताना आपण नक्की अभिमानाने सांगाल की आम्ही ह्या संघटनेचे सभासद झालो याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे इथे कुठलेही घरातल्या कुठल्या कुरबुरी असतील, घरातल्या काही गोष्टी असतील, याच्यावर सुद्धा आपल्याला मात करण्याची ताकद जिजाऊ ब्रिगेडमधून मिळते. त्यामुळे एक चांगला संस्कार देण्याचं काम, जिजाऊचा संस्कार देण्याचं काम जिजाऊ ब्रिगेड करते. आपल्या सगळ्यांचं या निमित्ताने मी जिजाऊ ब्रिगेडमध्ये स्वागत करतो. मराठा सेवा संघामध्ये गेली 32 वर्ष काम करत असताना ते स्वतःच्या कुटुंबाचा तर विकास झालाच, परंतु आसपासचे असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांच्यामध्ये सुद्धा हा विचार करण्याचं काम करता आलं. मिसेसनी महिलांचे बचत गट निर्माण केले ग्रामीण भागामध्ये, खास करून मी सोलापुरात राहत असलो तरी, आणि या महिला बचत गटाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त जोर देऊन बचत गटाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाला कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा केलं. हा केवळ मराठा सेवा संघाचा विचार आहे. त्यामुळं आज मी कालच म्हणजे सिंदखेड राजाला मीटिंग झाली, तिथून येताना अंबड ह्या छोट्याशा गावामध्ये गेलो होतो जालना जिल्ह्यातलं, आणि तिथं मी पाहिलं तर जवळपास 13 महिला बचत गट ते मराठा सेवा संघाने जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून चालवतं. एका बँकेचा टर्नओव्हर नाही एवढा टर्नओव्हर त्या 13 बचत गटांचा आहे. आणि त्या बचत गटांच्या माध्यमातून आपला हा हॉल आहे, या हॉलच्या किमान दुप्पट हॉल त्यांनी स्वतः बांधला. बचत गटाच्या माध्यमातून 40 लाखाचा निधी त्या हॉलसाठी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि इतर देणगी गोळा करून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी तिथे ते एवढं मोठं कार्य उभं केलं. माझी आपल्या सर्वांना एक विनंती राहील, उज्ज्वलाताईंच्या माध्यमातून आपण सिंदखेड राजाला लवकरात लवकर भेट द्यावी, कारण तिथं काय काय उभं राहत आहे आणि महिलांसाठी तिथून काय काय मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथून मिळतील. आणि एक प्रेरणास्थान सिंदखेड राजा आहे, त्यामुळे सिंदखेड राजाला आपण आयुष्यात भेटलंच पाहिजे. जसं आपण म्हणतो की पंढरीची वारी एकदा तरी केलीच पाहिजे, तुळजापूरला चालत एकदा तरी गेलंच पाहिजे, तसं आयुष्यात आपण जन्माला आल्यानंतर एकदा तरी सिंदखेड राजाला आणि पाचाडला आपण जाऊन यायला पाहिजे. म्हणजे त्या मातेने काय काय कष्ट भोगले आणि काय पद्धतीने हे सगळं उभं केले याची जाणीव आपल्याला होईल. आणि मानवी जीवनामध्ये जर कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल, या सगळ्या पातळीवर जर विचार केला तर महिलांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं आदरणीय खेडेकर साहेबांचा हा विचार जेव्हा त्यांनी प्रकट केला आणि तिथून सुरुवात झाली, तर आज मागे वळून पाहिलं नाही. जिजाऊ ब्रिगेडने इतकं छान काम जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून झालेलं आहे. मी पुन्हा एकदा जिजाऊ ब्रिगेडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करेन. महिला दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. आणि जी राजकीय मंडळी सगळी आज सत्ता घेऊन हे पुढचा सगळा कारभार पाहणार आहेत त्यांनाही त्यांच्या कार्यासाठी हार्दिक हार्दिक सदिच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. मनापासून धन्यवाद सर. आताच जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भारतीताई दराडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं मी मनापासून स्वागत करते. आगतम स्वागतम सुस्वागतम. महिला केवळ एक व्यक्ती नसून ती कुटुंबाची आधारस्तंभ आहे, समाज घडवणारी शक्ती आहे आणि राष्ट्राची खरी ताकद आहे. आई म्हणून ती संस्कार देते, शिक्षिका म्हणून ती ज्ञान देते, भविष्य घडवते, डॉक्टर म्हणून सेवा करत जीवन वाचवते, उद्योजिका म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देते आणि नेतृत्वाच्या भूमिकेत समाजाला योग्य दिशा दाखवते. आजच्या आधुनिक युगात महिलांनी शिक्षण, तंत्रज्ञान, प्रशासन, उद्योग, क्रीडा आणि कला या प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व ठामपणे सिद्ध केले. ती आता कोणाच्याही मागं नाही तर ती स्वतःच्या कर्तृत्वावर
पुढे उभी राहतीये, नवीन इतिहास घडवत आहे. पण याच बरोबर महिलांचे सशक्तीकरण, त्यांचे हक्क आणि त्यांची सुरक्षितता ही केवळ महिलांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. कारण जिथं स्त्री सुरक्षित आहे तिथंच समाज समृद्ध आहे. म्हणूनच आज आपण सर्वांनी महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी अधिक जागरूक राहण्याचा संकल्प करूया. कारण स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नाही, तर ती संपूर्ण समाज घडवणारी शक्ती आहे. म्हणून आपण स्वतःसाठीच एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा. क्या बात आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत व सत्कार करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणाऱ्या, आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या आदरणीय शिवमती उज्ज्वलाताई साळुंखे यांचा सन्मान करण्याची विनंती करतेय. शिवमती विश्वरूपा शेळके मॅडमला विनंती करते की आपण आदरणीय उज्ज्वलाताई साळुंखे यांचा सन्मान बार्शी शाखेच्या वतीनं करावा. ताईंचा थोडक्यात परिचय देते. 35 वर्ष नोकरी करा तुम्ही सन्मान करा. 35 वर्ष नोकरी करून 31 जुलै 2025 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सोलापूर जिल्हा ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष व राज्य जिजाऊ ब्रिगेडच्या सहसचिव तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा उत्तर सोलापूर कार्याध्यक्ष तसेच साने गुरुजी कथामालेच्या जिल्हा समिती सदस्या. महाराष्ट्र, कोल्हापूर, पुणे, परभणी अशा अनेक ठिकाणी व सोलापूर जिल्ह्यात विविध विषयांवर ताई नेहमीच व्याख्यानं दिलेली आहेत. राज्यस्तरीय वधूवर सूचक मेळाव्यात पालकांना प्रबोधन व शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधन व्याख्याने ताई कायम देतात. ताईंचा परिचय फार मोठा आहे, पण वेळेअभावी मी 2 मिनिटं घेतला. मनापासून धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती म्हणून आपण ज्यांची उपस्थिती आहे त्या अशा शिवमती आदरणीय कविताताई राजेंद्र राऊत यांचा सन्मान करण्याची विनंती करतेय. आदरणीय कांचन मोहिते ताईंना, नगरसेविका कांचन मोहिते ताईंना विनंती करतेय की आपण आदरणीय कविताताई राऊत यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. यानंतर आपल्या विशेष सत्कार मूर्ती आपल्या दुसऱ्या बार्शी नगरपालिकेच्या नगर अध्यक्षा आदरणीय तेजस्विनीताई कथले यांचा देखील तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या महिला नगराध्यक्ष म्हणून त्यांची यावर्षी निवड झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती करते. आदरणीय अर्चना चव्हाण यांना विनंती करते की आपण तेजस्विनीताई कथले यांचा सन्मान मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड बार्शी शाखेच्या वतीनं करावा. आणि मराठा सेवा संघाच्या प्रथेप्रमाणे आपण सत्कारासाठी पुस्तक आणि गुलाबाचं फुलं देतोय. बाकीचा अनावश्यक खर्च टाळून आपण या गोष्टी करतोय. कौतुकास्पद ही गोष्ट आहे. धन्यवाद. आणि यानंतर विशेष सन्मान ज्यांचा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय अशा पंचायत समितीच्या सभापती, परवाच ज्यांची नियुक्ती झाली अशा शिवमती मीनाक्षीताई रोंगे यांचा सन्मान करण्याची विनंती करते. आदरणीय दीपाली राऊत यांना विनंती करते की आपण आदरणीय मीनाक्षीताई रोंगे यांचा सन्मान या ठिकाणी मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड शाखा बार्शी यांच्या वतीनं करावा. आदरणीय मीनाक्षीताई रोंगे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. परवाच त्यांची पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे मराठा सेवा संघ पुणे विभागाचे अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष ज्यांनी आत्ताच आपल्या सगळ्यांना मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडबद्दल अधिक माहिती दिली असे आदरणीय शिवश्री प्रशांत पाटील सरांचा सन्मान करण्याची विनंती करतेय. बार्शीचे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष माननीय संतोष मोळवणे सरांना विनंती करते की आपण आदरणीय प्रशांत पाटील सरांचा स्वागत व सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. यानंतर दुसरे आपले प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या उपस्थित असणारे मराठा सेवा संघ सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष माननीय शिवश्री डॉक्टर गोरख देशमुख सर यांचा सन्मान करण्याची विनंती करतेय. बार्शी शहरचे अध्यक्ष माननीय माधवराव देशमुख सर, आदरणीय माधवराव देशमुख सरांना विनंती करते आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून आपल्याला लाभलेले माननीय डॉक्टर गोरख देशमुख सरांचा स्वागत पर सन्मान आपण मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड बार्शी शाखेच्या वतीनं या ठिकाणी करावा अशी विनंती. धन्यवाद.
यानंतर महानगर अध्यक्ष मराठा सेवा संघाचे सोलापूरचे माननीय शिवश्री सूर्यकांत पाटील सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करते धर्मराज गाडे तालुका उपाध्यक्ष मराठा सेवा संघ बार्शी. आदरणीय धर्मराज गाडे सरांना विनंती करते की आपण आदरणीय सूर्यकांत पाटील सरांना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बार्शी शाखेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करत सन्मान करावा. सर समोर 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 यस. धन्यवाद. आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी ज्यांची नियुक्ती झाली अशा भारतीताई दराडे यांचा देखील विशेष सन्मान या निमित्ताने होतोय. आदरणीय भारतीताई दराडे मी यांना विनंती करते की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मोहिनी बारंगुळे मी यांना विनंती करते की आपण आदरणीय भारतीताई दराडे यांचा सन्मान मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बार्शी शाखेच्या वतीनं या ठिकाणी करावा. धन्यवाद. यानंतर अर्चनाताई बारसकर नगरसेविका यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. बार्शी नगर परिषदेच्या नगरसेविका नूतन नगरसेविका यांचा सन्मान करण्याची विनंती करते. मंजुषा फुर्डेताईंना विनंती करते की आपण आदरणीय नगरसेविका अर्चनाताई बारसकर यांचा सन्मान मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बार्शी शाखेच्या वतीनं या ठिकाणी अर्चनाताईंचा सन्मान करावा अशी विनंती. धन्यवाद. नूतन नगरसेविका आदरणीय शीतल नायेताई देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. राजश्री देशमुख मी यांना विनंती करते की आपण आदरणीय शीतलताई नाये यांचा सन्मान या ठिकाणी करावा. मीराताई नाळे यांचा सन्मान या ठिकाणी होतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आवर्जून उपस्थित असणाऱ्या आदरणीय अभिंजलीताई जाधव यांचा देखील बार्शी शाखेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. आदरणीय विष्णुरूपाताई शेळके मी यांना विनंती करते की आपण आदरणीय अभिंजलीताई जाधव यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करूया. धन्यवाद. या ठिकाणी आपले विशेष सन्मान संपन्न झालेले आहेत. आणि या ठिकाणी मी आदरणीय शिवश्री डॉक्टर गौरव देशमुख सरांना विनंती करते की आपण देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय गौरव देशमुख सर. एक नजर चुकीनं सन्मान राहिले आदरणीय कांचनताईंचा. त्या पण नूतन नगरसेविका आहेत. रुपालीताईंना विनंती करते की आपण रुपालीताईंना दोघीही करा, दोघी या. ही म्हणती तू कर, ही म्हणती तू कर, तसं नको, या दोघी या. आदरणीय कांचनताई मोहिते ह्या देखील नूतन नगरसेविका आहेत. एक उत्तम संस्कृतच्या शिक्षिका आहेत. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी होऊन जाऊ द्या. धन्यवाद. आणि मी यानंतर डॉक्टर गौरव देशमुख सरांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजीराजांना प्रथमतः वंदन करतो. सर्वप्रथम सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघ बार्शी शहर व तालुका यांच्यातर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडच्या नवीन कार्यकारिणीचा इन्स्टॉलेशन सेरेमनी आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आज मराठा सेवा संघ बार्शी शाखेनं आयोजित केला आहे. त्याबद्दल मराठा सेवा संघ बार्शीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो.
आत्ताच पाटील सरांनी सांगितलं की ज्या घरात, ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या भागात महिलाचं स्थान हे अग्रस्थानी आहे, त्या घराची, त्या शहराची, त्या राज्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच मराठा सेवा संघाने अग्रस्थानी जिजाऊंना ठेवलेलं आहे. आपणास माहीत आहे की जिजाऊ, आत्ता सरांनी सांगितलं, पाटील सरांनी, त्या स्वराज्याच्या संकल्पिका होत्या. जरी शिवरायांनी शिवराज्य स्थापन केलेलं असलं तरी त्याच्या मागं जी सगळ्या कल्पना होत्या, प्रत्येक क्षणाला त्यांनी जे त्याला मार्गदर्शन केलं महाराजांना, आणि त्यांनी जे त्यांच्या आयुष्यात सॅक्रिफायसिंग नेचर जे महिलांमध्ये आहे ते पुरुषांमध्ये नक्की नाही. आणि त्यांच्या आयुष्यात म्हणजे शहाजीराजापासून वेगळं राहून पुण्यात शिवाजीराजांसोबत राहून शिवाजीराजांना घडवलं. म्हणजे लग्नानंतर अवघ्या 20-25 वर्षात त्या वेगळ्या झाल्या. का तर स्वतःचा सगळे सुखी संसार सोडून महाराष्ट्राचा स्वराज्य स्थापन करण्यासाठी, शिवबांना तयार करण्यासाठी. आणि हे स्वराज्य कोणासाठी होतं तर जनतेसाठी, रयतेसाठी. तर अशा समाजासाठी एवढं योगदान देणारी ही माता, जगभरात ज्यांचा गौरव केला जातो, त्या मातेच्या ला आपण निश्चितपणे सलाम केला पाहिजे. आणि अशा महिला महाराष्ट्रात जन्माला आले, आपण धन्य आहोत. आणि आपणही आज या मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाच्या, जिजाऊ ब्रिगेडच्या नवीन कार्यकारिणीचं इन्स्टॉलेशन करत असताना मी असं म्हणेन की बार्शी तालुक्यात आत्ता पाहिलं की आज या तालुक्यातल्या नगराध्यक्षही महिला आहेत, सभापती महिला आहेत, आणि या तालुक्याचे कर्तृत्वान जरी आता नावाने आमदार नसले तरी अधिकारानं आमदारच आहेत. त्यांच्या पत्नी तर उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीनं हा सोहळा होतोय. आणि त्यामुळं आज महिलांच्या मागं आज सर्व ताकद इथं उभं राहिलेली आहे. आणि महिलांच्या हातात सर्व ताकद बार्शीमध्ये दिलेली आहे राजाभाऊरावांनी आणि मराठा सेवा संघाने. आणि निश्चितपणे मराठा सेवा संघाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, जिजाऊ ब्रिगेडचं नाव उज्ज्वल करण्यासाठी उज्ज्वलाताई आज इथं अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्या मार्गदर्शन करतीलच की जिजाऊ ब्रिगेडचं बार्शी शाखेचं नाव हे महाराष्ट्रात अग्रस्थानी राहील, याची मला आत्ताच्या सगळ्या उपस्थितीमध्ये असलेला वर्ग आणि उपस्थितीची संख्या पाहून मला निश्चितपणे खात्री आहे की जिजाऊ ब्रिगेड बार्शी ही शाखा उद्याच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या अग्रस्थानी पटलावर असेल. त्यासाठी माझ्या लाख आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आम्हाला इथं बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल मराठा सेवा संघ बार्शी शाखेचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा बार्शी मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढच्या आणखीन हा हॉल पुढच्या वेळेस जागा पूर्ण नाही एवढ्या महिला निश्चितपणे कार्यक्रमाला असतील. आणि निश्चितपणे बार्शीच्या चौफेर प्रगतीसाठी आणि वेगळ्या घटकांच्या विकासासाठी हा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड काम करेल अशा अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मी थांबतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिव. मनापासून धन्यवाद सर. यानंतर आपण मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड बार्शी शाखा नूतन पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र आदरणीय जिल्हाध्यक्ष मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण ही नियुक्ती पत्र त्यांना प्रदान करतो. जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र बार्शी तालुका अध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती आपण आता करतोय अशा आदरणीय विश्वरूपा संतोष शेळके मॅडमला विनंती करते की आपण आपलं नियुक्तीपत्र आदरणीय उज्ज्वलाताई साळुंखे मॅडम यांच्या शुभ हस्ते हे स्वीकारावं अशी विनंती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय विश्वरूपाताई शेळके यांचं मनापासून अभिनंदन. आपण उत्तम प्रकारे बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये काम कराल
अशी आशा या ठिकाणी आम्ही बाळगतो. तालुका अध्यक्षपदी आदरणीय विश्वरूपाताई शेळके यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर तालुका उपाध्यक्षपदी आपण नियुक्ती करतोय मोहिनी संतोष बारोंगे यांची. यांना हे पत्र प्रदान करण्याची विनंती करते आपल्या आदरणीय कविताताई राजेंद्र राऊत मी यांना विनंती करते की आपल्या हस्ते आपण यांना तालुका उपाध्यक्ष हे पद प्रदान करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. जिजाऊ ब्रिगेडच्या बार्शी शाखेसाठी कार्याध्यक्ष म्हणून आपण ज्यांची नियुक्ती करतोय अशा रुपाली दीपक राऊत मॅडम यांची नियुक्ती करतोय. हे पत्र त्यांनी स्वीकारावं. आदरणीय नगराध्यक्ष मॅडमला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण रुपाली ताईंना कार्याध्यक्ष पदाचं नियुक्तीपत्र द्यावं. आदरणीय रुपाली ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जिजाऊ ब्रिगेड बार्शी शाखेसाठी आपण सचिव पदासाठी ज्यांची नियुक्ती करतोय अशा आदरणीय अर्चनाताई विजय चव्हाण या मॅडमला विनंती करते की आपण आपलं नियुक्तीपत्र स्वीकारावं. आदरणीय उज्ज्वलाताईंना विनंती करते की आपण हे नियुक्तीपत्र द्यावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. जिजाऊ ब्रिगेडच्या बार्शी शाखेसाठी आपण शहर अध्यक्ष पदासाठी ज्यांची नियुक्ती करतोय अशा आदरणीय कांचन नितीन मोहिते मी यांना विनंती करते आपण हे पत्र स्वीकारावं. आदरणीय साळुंखेताई, आदरणीय कथलेताई, आदरणीय राऊतताई तिघींनाही विनंती करते आपल्या शुभहस्ते कांचनताईंना आपण शहर अध्यक्ष पद हे या ठिकाणी द्यावं. धन्यवाद. यानंतर शहर उपाध्यक्ष पदासाठी आपण नियुक्तीपत्र देतोय आदरणीय राजश्री महेश देशमुख ताईंना विनंती करते की आपण या राजश्री महेश देशमुख ताईंना विनंती करते की शहर उपाध्यक्ष पदासाठी आपली नियुक्ती होते. आदरणीय साळुंखेताई, आदरणीय कथलेताई, आदरणीय राऊतताई आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण ताईंना हे पद द्यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जिजाऊ ब्रिगेड सदस्य यानंतर सदस्यसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेसाठी आपण ज्यांची नियुक्ती म्हणजे सदस्य झालेले आहेत अशा अर्चना जितेंद्र बारसकर ताईंना विनंती करते आपण समोर यायचंय. आदरणीय भारतीताई दराडे, आदरणीय मीनाक्षीताई रोंगे या सगळ्यांनाच विनंती करते की आपल्याही हस्ते आपण हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात यावं. त्याचसोबत जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य आदरणीय शीतल उमेश राऊत यांना देखील विनंती करते आपण देखील हे आपलं नियुक्तीपत्र स्वीकारावं. जिजाऊ ब्रिगेड बार्शी शाखेच्या सदस्य शीतल उमेश राऊत मान्यवरांच्या हस्ते आपण देखील हे नियुक्तीपत्र स्वीकारावं. आणि अजून एक सदस्य असणाऱ्या आदरणीय मंजुश्री शरद फुरडे मी या ताईंनाही देखील विनंती करते. आदरणीय मंजुश्री शरद फुरडेताईंना विनंती करते की आदरणीय रोंगेताईंच्या शुभ हस्ते आपण हे नियुक्तीपत्र स्वीकारावं. मीनाक्षीताई रोंगे यांच्या शुभ हस्ते आपण हे नियुक्तीपत्र स्वीकारावं. धन्यवाद. या ठिकाणी आपण जिजाऊ ब्रिगेडच्या बार्शी शाखेसाठी आपण नूतन या सगळ्यांची नियुक्ती केलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण यांना अभिनंदन, शुभेच्छा सगळं काही देऊया. सगळ्या मान्यवरांचे आभार. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आणि आपल्या बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आदरणीय तेजस्विनीताई कथले मी यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय तेजस्विनीताई कथले. भैया
नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर आणि जिजाऊंच्या लेखीने आजचा हा सोहळा एक पदाचा स्वीकार नसून तो एका मोठ्या जबाबदारीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रारंभ आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या बार्शी शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करते. आज आपण ज्यांच्या नावाचा जयघोष करतो त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य घडविण्याचे संस्कार आणि धैर्य दिले. आजच्या काळात स्त्रियांकडे कुटुंबाची जबाबदारी नसून समाज आणि राष्ट्र घडविण्याची ताकद आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्याला त्याचा वारसा पुढे न्यायचा आहे. मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडने नेहमीच विचारांची पेरणी केली आहे. आजच्या काळात महिलांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. नुसतेच पद मिळवणे महत्त्वाचे नाही, तर त्या पदाच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकातील महिलेपर्यंत कसे पोहोचतो हे महत्त्वाचे आहे. नूतन निवडून आलेल्या सर्व भगिनींना मी सांगू इच्छिते की काम करताना अनेक आव्हाने येतील, पण जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा. शिक्षण, आरोग्य आणि महिलांचे कायदेविषयक सक्षमीकरण यावर आपला भर द्यायला पाहिजे. बार्शी शहरात आणि ग्रामीण भागात जिजाऊ ब्रिगेडचे कार्य घराघरापर्यंत पोहोचवावे हीच सदिच्छा. मला इथे आमंत्रित करून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. नूतन कार्यकारिणीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि सामाजिक कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ. मनापासून धन्यवाद आदरणीय तेजस्विनीताई. आणि तुमच्या मैत्रिणीला खूप आनंद झाला की आज तुम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि छान भाषण केलं. विश्वरूपाताई खूप छान प्रेमाने हसून एन्जॉय करत होत्या. क्या बात आहे. आणि यानंतर मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या जिजाऊ ब्रिगेड सोलापूरच्या जिल्हा अध्यक्षा आदरणीय शिवमतीताई उज्ज्वलाताई साळुंखे यांना विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. आदरणीय उज्ज्वलाताई, एक साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय. राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांना विनम्र अभिवादन. स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे विद्येची देवता आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत ते ज्यांच्यामुळे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही विनम्र अभिवादन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ कलाम यांनाही विनम्र अभिवादन करते. या ठिकाणी बसलेल्या सर्व जिजाऊच्या लेकींना आणि आमच्या मावळ्यांना सुद्धा जय जिजाऊ, जय शिवराय. खरोखरच आजचा दिवस म्हणजे अतिशय एक चांगला दिवस आहे की आपण महिला दिन साजरा करतोय. 8 मार्चला जरी महिला दिन साजरा झालेला असला तरी सुद्धा आपल्याला पूर्ण एक महिनाभर महिला दिन साजरा करायची परवानगी असते. खरं तर महिला दिन एक दिवसाचा नसतोच, कधी हा रोजचाच असतो बघा. आणि आजच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य मला असं आढळलं, तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही. या ठिकाणी बोर्ड आहे मराठा सेवा संघ शाखा बार्शी शहर व तालुका. इथं बसलेल्या आहेत सगळ्या महिला. त्या ठिकाणी बोर्ड आहे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड सोलापूर. तिथे आमचे बांधव बसलेले. हा जो बदल मोठा झालेला आहे हा अतिशय लक्षणीय बदल आहे. परवा जीके सर मला बोलले होते की मॅडम यावर्षी ऍडमिशन जे आहे जीके सर इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, ते स्वतः त्या ठिकाणी काम बघतात आणि सर्व आहेत DDT कॉलेजची. तर त्यांनी सांगितलं की मॅडम यावर्षी मुलींचं ऍडमिशन 60% आहे आणि मुलांचं ऍडमिशन 40% आहे. म्हणजे मुली किती शिकायला लागल्यात बघा. आपण म्हणतो ना मी महिला आहे, मी नारी आहे. महिला म्हणजे काय? म्हणजे महान विचारांना पसरवणारी, ममत्व असणारी, ती म्हणजे हिंमतवाली, ला म्हणजे लाखात एक असणारी. आणि पुन्हा असं म्हणतात की नारी म्हणजे काय की सगळे नाती-गोती जोपासणारी आणि री म्हणजे रीतीभाती सांभाळणारी. अशी ही महिला, अशी ही नारी असते.
ती अतिशय हिंमतवाली असते, अतिशय ताकदवर असते, तिच्याच जीवावरती घर चालत असतं. आणि मराठा सेवा संघाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ठिकाणी बघा, इतर ठिकाणी नमस्कार करताना वेगवेगळ्या आपण गोष्टी वापरतो, रामकृष्ण हरी म्हणतो, नमस्कार म्हणतो, परंतु या ठिकाणी मात्र एका महिलेला, एका मातेला स्थान दिलेलं आहे. इथे जिजाऊ ब्रिगेड मध्ये असो, संभाजी ब्रिगेड मध्ये असो किंवा 33 कक्षात असो, सेवा संघामध्ये समोर व्यक्ती भेटली की आपण त्यांना काय म्हणतो, जय जिजाऊ. हे आईचं नाव आहे. आपल्या आईला किती वरच्या स्थानी नेऊन ठेवलंय बघा. जे महिला दिनाच्या निमित्ताने हेही सांगणं मला अतिशय आवश्यक वाटतं. आणि या निमित्ताने मला एक अतिशय कौतुकाने सांगायचं या ठिकाणी की भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही बार्शी नगरी आहे. बार्शी म्हणजे काय, तर बार्शी म्हणजे सगळंच साक्षी. आणि मला वाटतं महिला राज या ठिकाणी मला दिसून येते. कविताताई या ठिकाणी आहेत की राजाभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत त्या. जरी आज राजाभाऊ आमदार नसले तरी सर्वांच्या बार्शीकरांच्या मनातले ते आमदार आहेतच. हे मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य करते. कारण का, तर काय धडाडीने काम करतात ते. आणि ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांचं पण नेतृत्व गुण त्या ठिकाणी फुलून येतं. महिलांमध्येच नेतृत्व आहे, मातृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि या सगळ्यांना वाव या बार्शीमध्ये दिला जातो. आणि म्हणूनच आपण आज बार्शीची शहर आणि तालुका कार्यकारिणी या ठिकाणी स्थापन केली. या तालुक्याच्या जिल्हा तालुकाध्यक्षांना सुद्धा मी शुभेच्छा देते आणि शहराच्याही अध्यक्षांना शुभेच्छा या ठिकाणी देते आणि कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना शुभेच्छा देते. जिजाऊ ब्रिगेड काय करते, तर महिलांसाठी काम करते. काय काम करते, तर जिथं कमी तिथं आम्ही. आता मैत्रिणीनं एकच करायचं असतं. काय माहितीये का, पूर्वी असं म्हणायचं की 2 बायका एकत्र आले की तिसरीच काहीतरी बोलत असतात. परंतु आता किती बदल झालाय बघा. आज आम्ही इतक्या जणी एकत्र आलोय, पण फोटो काढताना कोण मागे तर या पुढे आपण सगळं का, तर आपण एकमेकींना सोबत घेऊन जायचं असतं. आणि तो जो समज आहे की मराठ्यांची जात म्हणजे खेकड्याची जात आहे, की कुणी वर चालला की त्याला भगवत नाही पाय खेचतात, हेही आपण खोटे ठरवून द्यायचं या ठिकाणी. आणि म्हणून सेवा संघाची स्थापना आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ आणि सर्वांना प्रगतीपथावर नेण्यासाठी इथं आपण आलेलो आहोत. माझ्या महिलांना कंटाळा आला होता, मगाशी मी बघितलं चेहरे अगदी बारीक वेळ झाली, आता स्वयंपाकाची, घरात जायचंय ना, आता लेकरं आली असतील, साहजिकच आहे. पण एक दिवस स्वतःसाठी पण द्या ना, एक दिवस आपल्यासाठी पण दिला पाहिजे. थोडंसं आपल्याला काय छान वाटतं त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण जाऊन आपल्याला जे आवडतं त्यातल्या त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण टीव्ही सिरियल बघतो पण काय घेतो बघा, टीव्ही सिरियल सारखं बेकार कुठलं काही नाहीये. कारण तिथं फक्त एकाच घरामध्ये इतकी भांडणं असतात की कोण विलन आहे काही कळतच नाही आणि काय करतील भरोसा नाही. मग आपण शिकणार काय टाकून, त्यापेक्षा टीव्हीचा वेळ घालवून आपण आपला वेळ सत्कारणात घालूया. छानपैकी एखादं तुम्ही वाचनालय चालू करा आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून संध्याकाळचा 1 तास किंवा दुपारचा 1 तास वाचनासाठी ठेवा. आपल्या ज्या मराठा समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा महाराष्ट्रातल्या ज्या महान स्त्रिया आहेत, देशातल्या ज्या महान स्त्रिया आहेत, महामानव आहेत, त्यांची पुस्तकं ठेवा. आपण वाचू, मग आपल्या मुलांना सांगू शकतो आपण की बाबा तू पण पुस्तक वाच. आपणच जर मोबाईल घेऊन बसलो तर मग मुलं पण मोबाईल घेऊन बसतात. त्यामुळे खरोखरच आपण जर अशा पद्धतीने काम केलं, एखादी जर महिला संकटात असेल किंवा आर्थिक काही संकट असेल तर आपण बचत गट स्थापन करून तिला त्या ठिकाणी मदत करू शकतो आणि स्वाभिमानाने ती सुद्धा त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते. त्यामुळे यश मिले या ना मिले कोई गम नाही, लेकिन हम कोशिश ही न करें ये तो गलत बात है ना. त्यामुळे प्रयत्न करत राहायचे. आपल्याला प्रयत्न केला तर प्रयत्नांती यश नक्की मिळतं. म्हणतात ना, प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळू. आपण प्रयत्न केला तर निश्चितपणाने या ठिकाणी प्रयत्नाचा आपला परिपाक जो आहे तो यशामध्ये रूपांतरित झालेला दिसेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथं बघितले आहे की तालुका अध्यक्ष जे आहेत ते विश्वरूपा शेळकेताई आहेत आणि कार्यक्रमासाठी खास कविताताई राऊत उपस्थित आहेत, तेजस्विनीताई कतले नगराध्यक्ष आहेत आपल्या बार्शीच्या, त्याचप्रमाणे मीनाक्षीताई डोंगे सभापती आहेत बार्शी पंचायत समितीच्या, आमचे शिवश्री प्रशांत पाटील साहेब आहेत विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ पुणे, त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर जी.के. देशमुख सर आहेत जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, त्याचप्रमाणे सूर्यकांत पाटील साहेब महानगराध्यक्ष आहेत मराठा सेवा संघ, शिवमती लक्ष्मीताई गव्हाणे आहेत नगरसेविका बार्शी, अर्चनाताई बारसकर आहेत त्याही नगरसेविका आहेत, सुजाताताई मस्के आहेत त्याही नगरसेविका आहेत आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत सूत्रसंचलन करणाऱ्या
अतिशय छान पद्धतीने सूत्रसंचलन केलं या ठिकाणी. ताईचं कौतुकच आहे. त्याकडे पर्याय मला आणखी कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमस्व. सर्वांच जिजाऊंच्या लेकींना खूप शुभेच्छा आहेत या ठिकाणी की आपण निश्चितपणाने चांगलं काम करूयात. कधीही आम्हाला काही वाटली तुम्हाला गरज तर फोन करा. आम्ही इथं 1-1.5 तासामध्ये सोलापुरातून येऊ शकतो. जास्तीत जास्त म्हटलं तरी 1.5 तासामध्ये. त्यामुळे काहीही काम असेल तर हक्काने आम्हाला पण सांगा. आम्ही निश्चितपणाने तुम्हाला मदत करू या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपले सेवा संघाचे मोळवणे साहेब आहेत. मोळवणे साहेबांनी आणि शेळके मॅडमनी फार धडपड केली या ठिकाणी. आणि जेव्हा तकले मॅडमचं भाषण चालू करायचं त्या अशा म्हणजे आनंदाने बघत होत्या. खरं तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक जण खूप छान असतो, खूप सुंदर असतो, देखणे आहोत. 100% स्वतःला सांगा की हो मी सुंदर आहे, मी देखणी आहे, मी कर्तृत्ववान आहे. पण काय असतं आपलं एक माहितीये का, आपण बाहेर पडलो ना की आपल्याला कोणीतरी काहीतरी कमेंट करतं, झाला आपल्या सगळ्या मूडच जात असतो त्या ठिकाणी. तर असं करू नका. आरशापुढे उभं राहून एकदा म्हणे की हा मी छान आहे, मी सुंदर आहे, मी देखणी आहे. एकदा फक्त स्वतःच्या मनाला कळलं ना की आपण आनंदी राहू शकतो. कारण सांगते, सौंदर्य हे काही गोऱ्या रंगात नसतं, देखण्या रूपात नसतं. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. दृष्टीमध्ये नसतं तर दृष्टिकोनात असतं. आणि व्यक्तीमध्ये नसतं तर व्यक्तिमत्वात असतं. त्यामुळे आपण व्यक्तिमत्व म्हणून खूप छान असतो. म्हणून आपण काळे आहोत, गोरे आहोत, कसेही आहोत, पण खूप छान आहोत. कारण काळी जमीन पिकते म्हणूनच गोरे बसून खात असतात. त्यामुळे कधीही कुणी कुठल्याही गोष्टीबद्दल आपला स्वतःमध्ये न्यूनगंड नाही बाळगायचा. म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने मला मुद्दाम महिलांना सांगावंसं वाटतं. आणि बायानो, तब्येत सांभाळा, व्यायाम करा, छान चांगलं चुंगलं खा, करून खाऊ घाला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण तुम्हाला जे तुमच्या अंगातले चांगले गुण आहेत, ज्या काही कलागुण असतील की बाबा माझं हे करायचं राहून गेलंय, तर निश्चितपणे स्वतःसाठी दिवसातून 1 तास तरी वेळ द्या. 24 तासातले 23 तास आपल्या संसारासाठी द्या, किंवा त्यातले काही तास आपल्या समाजासाठी द्या, त्यातले काही तास बार्शीकरांसाठी द्या, समाजसेवा करा. परंतु स्वतःसाठी मात्र 1 तास अवश्य द्या. खूपच थकवा आला, खूपच कंटाळा, डोळे मिटून शांत बसा. कसलाही विचार करू नका. तुमच्या मनाचा ताण तणाव निघून जाईल. कारण एक महिला दुसऱ्यासारखी नसते. बागेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा बागेतली फुलं कशी असतात बघा. प्रत्येक फुलाचं रूप वेगळं असतं. गुलाब वेगळा असतो, जाई वेगळी असते, जुई वेगळी असते, त्याचप्रमाणे मोगरा वेगळा असतो, जास्वंद वेगळा असतो. प्रत्येकाची पाकळी वेगळी असते, प्रत्येकाचा रंग, रूप, पानाचा आकार, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. परंतु ते मात्र आनंदाने छान वारा आले की डुलत असतात. आपण मात्र एवढंच काही घडलं की लगेच नाराज होतो. लगेच मला असं बोलले, माझा मान केला नाही, माझा अपमान झाला. काही मान अपमान मानायचं नाही. मान अपमानाच्या पलीकडे जाऊयात आपण थोडंसं. आणि सगळ्या महिलांमध्ये एक मैत्रिणीचं नातं ठेवा. मैत्रिणीचं नातं जर असेल ना तर मैत्रीच्या नात्यामध्ये बघा कुठलंही बंधन नसतं, हेवा-देवा नसतो, किंवा कुठल्याही काही अपेक्षा नसते आपली. त्यामुळे आपण खूप छान पद्धतीने ते नातं डेव्हलप करू शकतो आणि आपलं नातं अतिशय वृद्धिंगत होऊ शकतं. म्हणून महिला दिनानिमित्त आणि आज आपण या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडची जी तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी स्थापन केली, त्या निमित्तानं सर्व महिलांना एवढंच सांगेन की तुम्ही आठवड्यातून 1 दिवस एकत्र या. तुम्हाला आवडत असतील तर एखादी छान गाण्याचा कार्यक्रम ठेवा, आवडत असेल तर एखाद्या दिवशी उखाण्याचा कार्यक्रम ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या त्यामधून एंटरटेनमेंट मिळालं पाहिजे. थोडं तरी का होईना मनाला तुमच्या समाधान मिळालं पाहिजे.